वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपला हा दापोलीचा दुसरा दिवस आहे. हरणे बंदरवरचा माशांचा लिलाव बघून कडेकडेनी समुद्राच्या आम्ही निघालो आहे ते कड्यावरचा गणपती बघायला. कड्यावरचा गणपती जाण्याकरता हा जो रोड आहे अतिशय नॅरो असा हा रोड आहे आणि समोरनं एखादी दुसरी मोठा ट्रक किंवा काय आला तर प्रॉब्लेम होतो. हा दिसतोय हा अंजर्लेचा समुद्र किनाऱ्यावरनं आपण पुढे जाऊ. ही दिसते ही अंजर्ली क्रीक ब्रिज आहे आणि खाली दिसत आहेत ह्या सगळ्या मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत. अतिशय सुरेख असा हा व्ह्यू आहे या ब्रिजवरून दिसतो आणि आपण चाललो आहे ते वरती डोंगरावर गणपतीचं दर्शन घेण्याकरता. व्ह्यू तर अतिशय सुंदर आहे, रस्ता पण बऱ्यापैकी आहे. इथे थांबून खरं बरेचसे फोटोग्राफसुद्धा घेण्यासारखा हा व्ह्यू आहे. आम्हाला तर थोडासा उशीर झाल्यामुळे माशांचा लिलाव बघताना खूप उशीर झाला आणि थोडा अंधार पडण्याच्या आत आम्हाला कड्यावरचा गणपती पोचायचं होतं आणि मग तिथून सनसेट बघणार होतो. असा हा वळणावळणाचा रस्ता डोंगरावरनं तुम्हाला कड्यावरच्या गणपतीकडे घेऊन जातो. रस्त्यावर तसं बघितलं तर ट्रॅफिक काय फारसा असा ट्रॅफिक नाही आहे. आता जानेवारी महिना आहे, थंडी पण बऱ्यापैकी थंडी होती बाहेर आणि आपण वरती हाईटवर असल्यामुळे थंडगार असं वातावरण होतं. इथे जाण्याकरता तुम्हाला 2 रस्ते आहेत आणि तिथून तुम्ही पुढे वरती चढू शकता. पावसाळ्यानंतर आल्यानंतर इथे जी ग्रीनरी असते ती अप्रतिम असते. आता आपण पोचलो आहे, हे एंट्रन्स आहे इथे आणि इथे आपलं एक मोठा असा बोर्ड लिहिलेला आहे. ही कमान बांधलेली आहे आणि हा दिलेला आहे कड्यावरचा श्री महागणपती अंजर्ले असा हा इथून जाणारा रोड आहे. तुम्ही डावीकडच्या रोडनी सुद्धा येऊ शकता आणि सरळ सुद्धा येऊ शकता. सुंदर असा हा रोड आहे आणि आम्ही पोचलो ते कड्यावरतील श्री गणपती देवस्थान अंजर्ले इथे. अंजर्ले गावातील हे श्री गणेशाचे जागृत देवस्थान म्हणून मानले जाते आणि सुमारे दापोलीपासून 20 किलोमीटरवर आहे. मूर्ती साधारण 4.5-5 फुटाची असून मूर्तीच्या बाजूला ह्या मंदिराची स्थापना साधारण 600 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन 1430च्या सुमारास झाली असल्याचे सांगितले जाते. पहिले हे मंदिर लाकडी होते आणि नंतर मग ते अशा तऱ्हेने बांधण्यात आले. हा जो दिसतोय हा गणपती बाप्पाला च्या देवळात जाण्याकरताचा हा एंट्रन्स आहे. चांगला असा एंट्रन्स केलेला आहे. आतमध्ये तुम्ही शिरता तेव्हा तुम्हाला दिसतंय एक छोटंसं गार्डन केलेलं आहे आणि बाजूलाच पाय धुण्याकरता नळ पण ठेवलेला आहे. हा बघा किती सुरेख असं मंदिर दिसते बाहेरनं. थोडासा अंधार झाला होता त्यामुळे लाईट थोडासा कमी होता आणि हे मंदिर रंगरंगोटी करून सुंदर असं हे मंदिर ठेवलेलं आहे. हे दिसते हे गार्डन त्यांनी केलेलं आहे. गार्डन इथून तुम्ही चपला बाहेर काढून आतमध्ये मंदिराकरता जाऊ शकता. हे दिसते हे मंदिराचं आकार आहे. मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. बाप्पाची मूर्ती
बाहेर दिसते. फार सुरेख अशी प्रसन्न असं बाप्पाचं दर्शन होतं इथे आपल्याला. छान अशी मूर्ती आहे. सुरेख असं दिसतंय बाप्पाचं दर्शन. हे एक गुगलवरनं घेतलेला एक फोटोग्राफ आहे. खरं आतमध्ये अलाउड नाही आहे. ते बघून झाल्यानंतर बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपण बाप्पाच्या पाऊल जिथे उमटलेलं आहे ते बघण्याकरता इथून निघालो आहे. समोर जो दिसतोय स्वतः सनसेट व्हायला आलेला आहे. डोंगरावरनं सनसेट सुद्धा मस्त दिसतो. क्लाउड्स सुद्धा होते, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेमच होता दिसण्याकरता. नंतर तिथूनच वरतून तुम्हाला हा सगळा कंप्लीट व्ह्यू दिसतो. समोर दिसतोय हा एक तो ब्रिज आहे जिथून आपण अंजर्ले क्रीकचा ब्रिज आहे, तिथूनच आपण आलो. आणि खाली दिसते हे अंजर्ले गाव. आणि ही खाडी. सुरेख असा हा व्ह्यू दिसतो वरनं कड्यावरनं. खालीच्या त्या पायऱ्या जात आहेत, तिथून उतरून तुम्ही अंजर्लेच्या बीचवर सुद्धा जाऊ शकता. काय मस्त दिसतंय बघा. आणि इथेच हे गणपतीचं पहिलं पाऊल या कड्यावर पडलेलं आहे. ते आपल्याला इथे मंदिरच्या रूपाने दिसतं. इथे असं म्हटलं जातं की गणपतींनी जेव्हा मंदिर समुद्रकिनाऱ्यावरून इथे शिफ्ट केलं तेव्हा पहिलं पाऊल इथे ते उमटलेलं दिसतंय. आणि इथे लोक भक्तिभावाने इथे पूजा करतात. हे बघा, हे दिसतंय हे बाप्पाचं पाऊल आहे. छान असं हे मंदिर आहे छोटंसं. आणि त्याच्या बॅकग्राऊंडला सुद्धा व्ह्यू अतिशय सुंदर आहे. हे बघा, हे दिसतंय हे फुल. इथून तुम्ही किती फोटोग्राफ काढाल ते कमीच होतात, कारण व्ह्यू अतिशय सुंदर व्ह्यू आहे. समोर दिसतोय हा कंप्लीट अंजर्ले गावाचा हा व्ह्यू दिसतोय. आणि ह्या पायऱ्या दिसत आहेत, या पायऱ्या उतरून तुम्ही अंजर्ले गावामध्ये जाऊ शकता. तिथून बीचवर पण जाऊ शकता. पावसाळ्यानंतर जर तुम्ही इथे याल तर सगळीकडे असे हिरवगार असं ग्रीनरी असतं. गणपतीचं पाऊल बघून आम्ही काळ्या पाषाणामधलं शिवमंदिर जे मेन मंदिरमध्येच आहे ते बघण्याकरता आलो. बघा किती सुरेख असं हे मंदिर आहे. काळ्या पाषाणामध्ये बनवलेलं हे मंदिर आहे. फार छान असं रेखीव असं हे मंदिर आहे. हरिहरेश्वर मंदिर. दर्शन घेऊन मग आम्ही बाहेर आलो. थोडंसं चहा कॉफी पिण्याकरता समोर दिसत आहेत ती दुकान आहेत. तिथे बरंचसं कोकणातलं फेमस असं
गोष्टी मिळतात, घरगुती वस्तू मिळतात. कोकम सरबत किंवा पापड किंवा लोणची जे काय असेल ते सगळं मिळतं. आणि त्या दुकानात तिथे बसल्यानंतर हे दिसणारा हा व्ह्यू आहे. हा बघा किती सुरेख व्ह्यू दिसतोय. संध्याकाळ झाली होती आणि मग काळोख पडल्यानंतर मंदिराच्या कळसावर हे सुंदर असं हे लाइटिंग केलं होतं. काळोखामध्ये अतिशय सुंदर दिसतं. त्यामुळे कॅमेरामध्ये एवढं काय चांगलं कॅप्चर होईल असं वाटत नाही, पण तरीसुद्धा तुम्ही बघू शकता की किती सुंदर आहे. मग घरी पोचल्यानंतर नेहमीप्रमाणे आपला जेवणाचा बेत माझ्या बहिणीने करूनच ठेवला होता. तयारी सुरू होती जेवणाची. संध्याकाळच्या जेवणामध्ये आज होता ओला जवळा, पराठे आणि नेहमीप्रमाणे डाळ भात. मग हा दिसतोय हा ओला जवळा हरणे बंदरावरनं घेऊन आलेलं होतं. हे दिसत आहेत, हे पराठे केले होते. चपाती पण होती, भात, गरमागरम भात, डाळ, ओला जवळा, पराठा असा हा संध्याकाळचा सुरेख असा बेत होता. तर असा आमचा दुसरा दिवस संपला. थँक्स फॉर वॉचिंग. आपण हरणे बंदर बघितलं, कड्यावरचं गणपती बघितलं, केशवराज मंदिर पण बघितलं. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, लाईक करा.